हेडलाईन्स नंतर एक मोठी बातमी आहे पुण्यामधून। पुण्यात सर्वत्र गणेश विसर्जन मिरवणुकीची तयारी सुरू असताना भर वस्तीमध्ये गँगवॉर झालाय। वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी संजीवनी कोमकरच्या पुतण्याची 3 गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे। पुण्याच्या नाना पेठेमध्ये आयुष उर्फ गोविंदा कोमकरची हत्या करण्यात आली आहे। गेल्या वर्षीच वनराज आंदेकरची हत्या झालेली होती। त्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी संजीवनी कोमकर सध्या तुरुंगात आहे, तर गोविंदाचे वडील गणेश आणि काका जयंत हे देखील आरोपी असून सध्या तुरुंगात आहेत। हत्या झाली तो गोविंदा, गेल्या वर्षी हत्या झालेला वनराज हे दोघेही सख्खे मामा भाचे होते। पोलीस प्रत्येक बाबींचा विचार करून या केसमध्ये, या गुन्ह्यामध्ये चौकशी करत आहेत, तपास करत आहेत। फिर्याद दाखल करण्याची, सगळ्यात महत्त्वाचं फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। प्रक्रिया जी आहे ती योग्य पद्धतीने होईल आणि जो कोणी या गोष्टीला जबाबदार असेल त्याला कुठल्याही माणसाला अजिबात सोडण्यात येणार नाही। दरम्यान काल पुण्यात झालेल्या हत्या प्रकरणाची माहिती ही पालकमंत्री अजित पवारांनी घेतली आहे। अजित पवारांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्याकडून या प्रकरणाची सविस्तर अशी माहिती घेतली आहे। तसंच विसर्जन मिरवणुकीवर कडक बंदोबस्त ठेवण्याचे आदेश देखील अजित पवारांनी दिलेत।